135 रन्स, 68 बॉल्स आणि एक यंग बॅटर IPL हिस्ट्री मध्ये आपलं नाव इतकं स्ट्रॉंग पद्धतीने लिहितो की सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. पण ही स्टोरी फक्त एक रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग्सची नाहीये. ही स्टोरी आहे मेंटर आणि स्टुडंट मधील एक पॉवरफुल कनेक्शनची. जेव्हा युवराज सिंगने त्याला सर अभिषेक म्हटलं तेव्हा ते फक्त अप्रिसिएशन नव्हतं, तो एक क्षण होता जो एक जर्नी डिफाईन करतो. मग अभिषेक शर्मासाठी नेमका हा क्षण कसा काय घडला? हैदराबाद मधील IPL 2026 ची मॅच, सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दिल्ली कॅपिटल्स. या मॅच मध्ये अभिषेक शर्मा ओपनर म्हणून आला, पण त्याचा अप्रोच सुरुवातीपासूनच क्लिअर होता की आपला डॉमिनन्स दाखवायचा आहे. सुरुवातीला त्याने गेम कंट्रोल केला, बॉलर्सला समजून घेतलं आणि मग हळूहळू एक्सेलरेशन सुरू केले. शेवटी तो अनबीटेन 135 रन्सवर थांबला, तेही फक्त 68 बॉल्स मध्ये, 10 सिक्सेस आणि 10 बाउंड्रीज सोबत. ही इनिंग्स फक्त अग्रेसिव्ह नव्हती तर स्मार्ट पण होती. या इनिंग्सची खास गोष्ट म्हणजे त्याचा कंट्रोल. आजकाल T20 क्रिकेटमध्ये प्लेयर्स फक्त पॉवरवर डिपेंडेंट असतात, पण अभिषेकने दाखवलं की टेक्निक आणि टायमिंग किती इम्पॉर्टंट आहे. तो प्रत्येक बॉलरला वेगळ्या पद्धतीने फेस करत होता. पेस बॉलर समोर तो लेट खेळत होता, टायमिंगवर भर देत होता, तर स्पिन समोर तो फुल कॉन्फिडन्सने अटॅक करत होता. त्याचे बहुतेक सिक्सेस समोरून आले, जे दाखवतं की तो कम्प्लीट कंट्रोल मध्ये होता. या परफॉर्मन्समुळे अभिषेक शर्माचे नाव IPL हिस्ट्री मधील टॉप इनिंग्स मध्ये समावले गेले. 135 हा IPL हिस्ट्री मधील 5th हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे. हे एक मोठे अचीवमेंट आहे, कारण या लिस्ट मध्ये जगातील सगळ्यात डिस्ट्रक्टिव्ह बॅटर्स आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अभिषेकची ही पहिली एंट्री नाहीये. त्याने 2025 मध्ये पंजाब किंग्सच्या विरुद्ध पण 141 रन्सची इनिंग्स खेळून ऑलरेडी रेकॉर्ड बुक मध्ये एंट्री घेतली होती. पण 2025च्या त्या इनिंग्स मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट दिसली, ती म्हणजे मॅच्युरिटी. त्याची सेंचुरी 55 बॉल्स मध्ये आली, जो त्याच्या स्टँडर्डने थोडा स्लो म्हटला जातो, पण तरी पण त्याचा स्ट्राईक रेट 200च्या वर होता. हे दाखवतं की तो फक्त फास्ट खेळत नाही तर स्मार्ट पण खेळतो. तो गेम सिच्युएशन समजून घेतो, रिस्क कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार गेम खेळतो. आणि या स्टोरीमध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले केला त्याच्या मेंटर युवराज सिंगने. युवराज सिंग, जो स्वतःही एक मॅच विनर आणि फिअरलेस क्रिकेटर होता, तो काही काळांपासून अभिषेक शर्माला मेंटर करत आहे. या इनिंग्स नंतर त्याने सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला, लेट द बॅट डू द वर्क, गेटिंग बेटर ईच डे, वेल प्लेड सर अभिषेक, कीप अप विथ द प्रोसेस. हा मेसेज सिंपल वाटला तरी त्याचं मीनिंग खूप डीप आहे. म्हणजे आपल्या स्किलवर ट्रस्ट ठेव, अननेसेसरी प्रेशर घेऊ नको, कन्सिस्टन्सी आणि इम्प्रूव्हमेंटवर फोकस ठेव. एक लेजेंड तेव्हाच असं बोलतो जेव्हा त्याला खरंच टॅलेंट दिसतं. मेंटर आणि प्लेअर मधील हा बॉन्ड खूप स्पेशल असतो. युवराज सिंगचा इन्फ्लुएन्स फक्त टेक्निक पुरता नाही, तो माइंडसेट बिल्ड करतो. कॉन्फिडन्स कसा ठेवायचा, प्रेशर कसा हँडल करायचा आणि गेम कसा कंट्रोल करायचा, हे सगळं अभिषेकच्या इनिंग्स मध्ये दिसलं. या इनिंग्स मध्ये अभिषेकने एक अजून इम्पॉर्टंट क्वालिटी दाखवली, ती म्हणजे कंपोजरची. सेंचुरी झाल्यावर पण तो ओव्हर एक्साइटेड झाला नाही. त्याने फोकस मेंटेन केला आणि टीमसाठी बेस्ट स्कोर कसा करायचा त्यावर लक्ष ठेवलं. हाच डिफरन्स असतो एक नॉर्मल प्लेअर आणि एक फ्युचर स्टार मध्ये. जेव्हा तुम्ही पर्सनल माइलस्टोन्स पेक्षा टीमला प्रायोरिटी देता, तेव्हा तुम्ही खरंच मॅच्युअर प्लेअर बनता. आणि ही गोष्ट युवराज सारख्या मेंटर कडूनच येते. आजच्या क्रिकेट वर्ल्ड मध्ये एक मोठा चेंज दिसतो. यंग प्लेयर्स फक्त फिअरलेस नाही तर इंटेलिजंट झाले आहेत. अभिषेक शर्मा हा त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. तो फक्त शॉट मारत नाही, तो गेम समजून खेळतोय, बॉलर्सला रीड करतोय, फील्ड प्लेसमेंटला एक्सप्लॉइट करतोय आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्ये पण काम राहतोय. अभिषेक शर्मा आता फक्त एक यंग टॅलेंट राहिला नाहीये, तो आता एक सिरियस कंटेंडर झाला आहे. एक असा प्लेअर जो मॅच जिंकू शकतो, गेम चेंज करू शकतो आणि रेकॉर्ड तोडू शकतो. आणि जेव्हा तुमचा मेंटर युवराज सिंग सारखा लेजेंड असेल आणि तुम्हाला सर म्हणतायत, तर तुम्ही काहीतरी स्पेशल करताय हे नक्कीच. शेवटी ही स्टोरी फक्त 135 रन्सची नाही, ही स्टोरी आहे ग्रोथची, गायडन्सची आणि एक लेगसी पुढे नेण्याची. युवराज सिंगने जे काही इंडियन क्रिकेटसाठी केलं त्याची एक झलक आता अभिषेक शर्मा मध्ये दिसू लागली आहे. 135 ची हिस्टॉरिक इनिंग्स, मेंटर कडून मिळालेला पॉवरफुल मेसेज आणि IPL हिस्ट्री मध्ये स्ट्रॉंग एंट्री, या सगळ्यांनंतर एकच प्रश्न उभा राहतो, अभिषेक शर्मा खरंच युवराज सिंगची लेगसी पुढे घेऊन जाणारा नेक्स्ट सुपरस्टार होणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.